नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्रात सुरू झाला आहे पुन्हा एक नवीन प्रकल्प। मित्रांनो, या प्रकल्पाचे नाव आहे गृहनिर्माण प्रकल्प। तर या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये काय सुविधा आहेत किंवा महाराष्ट्राने यासाठी कोणते डिसिजन घेतले आहेत, यासाठी कोणत्या सूचना दिल्या आहेत, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशिष्ट एक गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाला आहे, यातील सर्व इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे गव्हर्नमेंटचे असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। आणि मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला हा प्रकल्प व्यवस्थित समजेल, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल, तुम्ही नक्की त्याचा फायदा घेऊ शकता। तर पाहूयात काय आहे हा गृहनिर्माण प्रकल्प, ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। सो मित्रांनो, केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने अलीकडे सेवानिवृत्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देणारा गृहनिर्माण प्रकल्प असावा याबाबत काही सूचना जारी केल्या आहेत। या धर्तीवर महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाने, म्हणजेच त्याला महारेरा असे म्हटले जाते, आता आपण पुढे पाहणार आहोत महारेरा म्हणजे काय हेही पाहणार आहोत। तर महारेराने राज्यासाठी मार्गदर्शक सूचनाचा मसुदा जारी केला आहे, म्हणजे हा जो गृह प्रकल्प आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, याच्यासाठी महारेराने त्यामध्ये काय असावे, कसे असावे, कसा गृह प्रकल्प असावा याच्यासाठीच्या सूचना महारेराने मसुदा जारी केला आहे। आणि असा मसुदा जारी करणारे महाराष्ट्र हे राज्य म्हणजे देशातील पहिले राज्य आहे। मित्रांनो, ही सर्वात आनंदाची गोष्ट आहे की हा प्रकल्प सुरू करणारे आपले महाराष्ट्र ही देशातील पहिले राज्य आहे। आता महारेरा म्हणजे काय आपण पाहूयात पहिलं, कारण महारेरा बऱ्याच जणांना अजून महारेरा म्हणजे काय माहित नाही। सो महारेरा म्हणजे काय आहे हे पाहूयात। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक म्हणजे सेवानिवृत्त जे नागरिक आहेत, या नागरिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प ही बदलत्या समाजाची गरज आहे आणि ही गरज भागवण्यासाठी अनेक विकासक असे प्रकल्प जाहीर करीत आहेत, परंतु या वर्गाच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन बांधकाम होताना दिसत नाही। म्हणजे जे गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम आहे त्याची बांधकाम यांच्या ज्या गरजा आहेत ते लक्षात घेऊन होत नाहीत, त्यांची फसवणूक होत आहे। आणि म्हणूनच सेवानिवृत्त किंवा ज्येष्ठांची ही होऊ शकणारी फसवणूक आणि भ्रमनिराशा टाळण्यासाठी महारेराने अशा विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पासाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांचा मसुदा हा जाहीर केला आहे। म्हणजे एक आदर्श गृहनिर्माण प्रकल्प कसा असावा, त्यासाठी ज्येष्ठांच्या काय काय म्हणजे गरजा आहेत त्याचा सर्व मसुदा महारेराने तयार केला आहे आणि लवकरच या तत्वांना अंतिम स्वरूप देऊन ती काटेकोरपणे लागू करण्यासाठी महारेरा हा प्रयत्नशील आहे। तर तुम्हाला आता समजलं असेल महारेराने काय जबाबदारी घेतली आहे आणि महारेरा म्हणजे काय आहे। सो महारेराने सेवानिवृत्त आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गरजानुसार गृह तत्वांना इन्क्लूड केलेल्या काही महत्त्वाच्या गरजा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर या कोणत्या असणार आहेत तर पाहूयात। मित्रांनो, एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीसाठी उड्डाण बंधनकारक असणार आहे। आता याचं सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हणजे जर एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याची इमारत असेल, बहुत करून या इमारती शहरी भागात आपल्याला आढळून येतात, या इमारतींना जर ज्या एकापेक्षा जास्त मजल्यापेक्षा जर मजले असतील तर त्याच्यासाठी उड्डाण बंधनकारक असेल। आता उड्डाण म्हणजे सिंपल भाषेत सांगितलं तर लिफ्ट वगैरे ही बंधनकारक असणार आहे। त्यानंतर दुसरी सोय आहे ती म्हणजे इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअर अडथळ्याशिवाय फिरवता येईल ज्येष्ठ नागरिकांना, याची सोय यामध्ये असेल असा गृह प्रकल्पात त्यांनी सूचना जारी केली आहे। म्हणजे महाराष्ट्राने सूचना जारी केली आहे। तुम्हाला समजले असेल की ज्येष्ठांना आता अलीकडे व्हीलचेअरची खूप गरज भासू लागली आहे आणि ही व्हीलचेअर फिरवण्यासाठी त्यांना म्हणजे जागा म्हणजे जो स्पेस असतो ते कमी पडत आहे आणि यासाठीच महारेराने ही सूचना ही जारी केली आहे। त्यानंतर पुढची सूचना म्हणजे पुढचा डिसिजन महारेराने घेतला आहे या गृह प्रकल्पासाठी ज्येष्ठांच्या, तो म्हणजे आवश्यक तेथे रॅम्पची व्यवस्था। त्यानंतर पुढची सूचना आहे ती म्हणजे स्लाइडिंग दरवाजे असल्यास उत्तम। आता तुम्हाला समजले असेल शहरी भागात बहुत करून स्लाइडिंग दरवाजे आढळून येत नाहीत, परंतु या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्लाइडिंग दरवाजे खूप महत्त्वाचे आहेत आणि स्लाइडिंग दरवाजे असणे गरजेचे आहे।
त्यानंतर महारेराने ज्येष्ठ नागरिकांसाठी या गृह प्रकल्पामध्ये दुसरी सूचनाही जारी केली आहे, ती म्हणजे दरवाजाचे जे हँडल किंवा कड्या असतील त्या सहजपणे ज्येष्ठ नागरिकांना पकडता येतील अशा असाव्यात। त्यानंतर पुढची सूचना आहे ती म्हणजे जिन्यांची रुंदी 1.5 मीटरपेक्षा कमी नसावी। तसेच दोन्ही बाजूला हँडल्स असावेत, म्हणजे जिन्यावरून चढताना ज्येष्ठ नागरिकांना एक सपोर्ट म्हणून दोन्ही बाजूला हँडल्स असावेत। त्यानंतर पुढची सूचना आहे ती म्हणजे उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये। त्यानंतर पुढची जी अधिसूचना केली आहे महारेराने ती म्हणजे पायऱ्यामधील अंतर कमी व जिनाही 12 पायऱ्यांपेक्षा अधिक नसावा। त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे कॉरिडॉरमध्ये पायऱ्या नसाव्यात। छिन्न मार्गाच्या पातळीत जेथे फरक असेल तो भाग ठळक रंगाने दाखवणे गरजेचे आहे। त्यानंतर पुढची सूचना केली आहे ती म्हणजे भिंतीलगत गरजेनुसार विशिष्ट उंचीवर हँडल असणे हेही गरजेचे आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांना या वयात हँडलची म्हणजे एखाद्या सपोर्टची खूप गरज असते आणि त्यासाठी प्रत्येक ठिकाणी हँडल हे गरजेचे असणार आहेत असे तुम्हाला वरील माहितीनुसार समजलेच असेल। महारेराने प्रत्येक सूचनेमध्ये ही सूचना जारी केली आहे। त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असणे गरजेचे आहे। त्यानंतर स्नानगृहात हँडल्स, वॉश बेसिन्स, न घसरणाऱ्या टाइल्स असाव्यात, तसेच विजेची पर्यायी व्यवस्थाही असावी। तर मित्रांनो, तुम्हाला समजलेच असेल की ज्येष्ठ नागरिकांसाठी जो महाराष्ट्रात गृह प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, हा गृह प्रकल्पामध्ये महारेराने आता पुढाकार घेतला आहे आणि या महारेराने या सर्व अधिसूचना या प्रकल्पासाठी जारी केल्या आहेत। कंपल्सरी या गृहनिर्माण प्रकल्प करताना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण प्रकल्पाची सुविधा करताना या सर्व सोयी असणे खूप महत्त्वाचे असणार आहे। यानंतर पुढचा पॉइंट पाहूया या गृहनिर्माण प्रकल्पातील, तो म्हणजे आता महारेराला हा डिसिजन किंवा सूचना का द्याव्या लागल्या। तुम्ही आतापर्यंत वरती पाहिलं की महारेराने यामध्ये सूचना कोणकोणत्या दिल्या आहेत, परंतु या सूचना देण्यामागे महारेराचा हेतू काय आहे किंवा त्यांना या सूचना का द्याव्या लागल्या, तर दी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या 2017 मधील अहवालानुसार 2025 पर्यंत भारतातील सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही 17 कोटींच्या घरात जाईल। यावेळी बहुतांश मंडळी सेवानिवृत्तीसाठी असलेल्या गृहनिर्माण ज्या योजना आहेत या योजनास रस घेताना दिसणार आहेत। मात्र अशा योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत। या ज्येष्ठ नागरिकांची सुविधांसाठी पैसे मोजण्याचीही तयारी आहे, परंतु विकासकांकडून सेवानिवृत्तांच्या घरांच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे आणि म्हणूनच गृहनिर्माण मंत्रालयाने याबाबत पुढाकार घेतला आणि ही नियमावली बनवली आहे। सो मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खूप महत्त्वाची नियमावली आहे, कारण त्यांना या वयात पैशापेक्षा सपोर्टची खूप गरज असते आणि महारेराने हा एक खूप चांगला डिसिजन घेतला आहे आणि म्हणूनच गृहनिर्माण मंत्रालयाने याबाबत पुढाकार घेतला आहे आणि ही नियमावली बनवली आहे। सो मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा, कारण ज्येष्ठ नागरिकांना या प्रकल्पाची खूप गरज होती आणि महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे हा प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन केले आहे। सो मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओ समेत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।